1562 25 लाख वाले किधर गए हो? 1570 मनोर पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्षापासून भंगार वाहने धूळ खात पडून होत्या। या गाड्यांमुळे जागेची समस्या निर्माण झाली होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। मनोर पोलीस ठाण्यात बेवारस भंगार वाहनांचा खच पडला होता। अखेर आज 30 जुलै रोजी बुधवारी दुपारी 3:30 ते 4 वाजेच्या दरम्यान या भंगार गाड्यांचा अखेर लिलाव करण्यात आला। यावेळी पालघर जिल्ह्यातून विविध ठिकाणांहून बोली लावण्यासाठी भंगार व्यावसायिक उपस्थित होते। तर यावेळी अनेकांनी आपापली बोली लावली, मात्र शेवटी या भंगाराची बोली लावण्यात आली। 15,90,000ची शेवटची बोली लागली आणि हे भंगार वाहने बोईसरचे अजीज मेमन यांच्या नावे झाली। बोईसरचे अजीज मेमन यांनी शेवटची म्हणजे फायनल बोली 15,90,000ची बोली केली आणि बोली लावून ही वाहने त्यांनी विकत घेतल्या। पालघर जिल्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा लिलाव आज पार पडला। मनोर पोलीस ठाण्यात साठलेल्या भंगार गाड्यांचा अखेर लिलाव झाला। 29 दुचाकी, 22 मोठी वाहने यांचं बोली पद्धतीने पारदर्शक लिलाव आज करण्यात आला। या भंगार वाहनांची 15,90,000ची फायनल बोली आज झाली। ही लिलाव झालेली वाहने स्क्रॅप म्हणजेच मोडतोड करून भंगार करण्यात येणार आहेत। तर या वाहनांचा लिलाव झाल्याने लाखोंचा महसूल आता प्रशासनाला प्राप्त होणार आहे। तसेच आता मनोर पोलीस ठाणेही नक्कीच मोकळा श्वास घेणार आहे। तर माहितीनुसार पोलीस ठाण्यामध्ये अनेक वर्षापासून विविध गुन्ह्यांमध्ये तसेच अपघातांमध्ये जप्त केलेली ही वाहने धूळ खात पडून होती। या वाहनांमुळे पोलिसांनाही कामात अडचणी येत होत्या। त्यामुळे या अगोदर पोलीस ठाण्यातर्फे या वाहनांच्या मूळ मालकांना कागदपत्रे दाखवून ती घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले होते। मात्र या आवाहनानंतरही अनेक वाहनांची मालकी सांगणारा कोणीच समोर न आल्याने अखेर ही बेवारस वाहने समजून त्यांचा मनोर पोलीस ठाण्याच्या आवारात लिलाव करण्यात येणार असल्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज लिलाव करण्यात आला अशी माहिती मिळाली आहे।